नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, धनादेश वटणीसाठी सध्या लागणारा 2 दिवसांपर्यंतचा जो कालावधी आहे तो लक्षणीयरित्या कमी होऊन बँकांकडून धनादेश अवघ्या काही तासांमध्ये वटवला जाऊन ग्राहकांच्या खात्यामध्ये इच्छित रक्कम ही जमा होईल अशी नवीन यंत्रणा रिझर्व्ह बँकेकडून येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे। बँकिंग व्यवस्थेमध्ये सध्या चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम म्हणजेच CTS ही प्रणाली प्रचलित आहे। त्यायोगे धनादेश वटवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 2 दिवसांपर्यंतचा कालावधी लागतो। मात्र या संबंधाने कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि बँक ग्राहकांची व्यवहार पूर्ततेची जोखीम कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सध्या प्रचलित CTS प्रणालीमध्ये बदल करण्याचं ठरवलंय। त्यानुसार सेटलमेंट ऑन रिअलायझेशन म्हणजेच आधी वसुली आणि नंतर पूर्तता आणि निरंतर वटवणीचा हा काळ अंमलामध्ये येणार आहे। निरंतर वटवणाळ आणि वसुलीनंतर पूर्तता हे 2 टप्प्यांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पहिला टप्पा हा 4 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल आणि दुसरा टप्पा हा 3 जानेवारी 2026 रोजी लागू केला जाईल असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले। सामान्यपणे सर्वच बँकांचं कामकाज सुरू असतं तेव्हा म्हणजेच सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत धनादेश सादरीकरण आणि निरंतर वटवणुकीचं सत्र हे सुरू राहील। या सत्रादरम्यान बँकांच्या शाखांकडून प्राप्त झालेले धनादेश हे बँकांकडून स्कॅन करून त्वरित आणि निरंतरपणे संलग्न क्लिअरिंग हाऊसकडे पाठवले जातील। या प्रक्रियेतील या बदलांची पुरेशी जाणीव ग्राहकांना करून देण्याचे बँकांना निर्देश हे रिझर्व्ह बँकेने दिलेले आहेत। तसेच निर्धारित तारखांना या नवीन प्रणालीमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज राहण्यास बँकांनी देखील सांगितलेलं आहे। प्रस्तुत केल्या गेलेल्या प्रत्येक धनादेशासाठी रक्कम प्रदात्या बँकेला दाखल धनादेशांची सकारात्मक किंवा नकारात्मक पुष्टी करावी लागेल। या पुष्टीनंतर सायंकाळी 7 वाजेपर्यंत मंजूर धनादेशांची संलग्न रक्कम ही खातेदारांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाईल। दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 2 जानेवारी 2026 पासून ज्या धनादेशांची पुष्टी ड्रॉई बँकेसाठी निर्धारित वेळ कमी करून तो 3 तासांवरती आणण्यात येईल। म्हणजेच सकाळी 10 ते 11 दरम्यान प्राप्त झालेल्या धनादेशांची सकारात्मक किंवा नकारात्मक पुष्टी ही दुपारी 2 वाजेपर्यंत करावी लागेल। या निर्धारित रीतीनं कोणताही शेरा प्रदान केला नाही तर तो धनादेश मंजूर मानला जाईल आणि दुपारी 2 वाजता पूर्ततेसाठी समाविष्ट करण्यात येईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता इथून पुढे चेक वटवण्याचं काम हे अवघ्या 3 तासांमध्ये होणार आहे। तर RBI कडनं हे उचललं गेलेलं पाऊल आपल्याला कसं वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।